सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे। त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापि सहन करणार नाही। जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकू देणार नाही, असे ठाम मत राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ यांनी व्यक्त केलाय। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। हा महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्या महापुरुषांनी शिकवण लहान मुलांना देणं गरजेचं आहे। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, असा उपदेश देणार तुकाराम महाराज असतील किंवा ओघे विश्वची माझे घर असं शिकवणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील। धर्म राज्य भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावावे ईशासाठी असे शिकवण देणारे महात्मा फुले असतील किंवा पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे असं ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे यांची शिकवण मुलांना दिली गेली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार हा नारा दिल्यानंतर देशांमध्ये संविधान बदलले जाणार असा प्रचार विरोधकांनी केला आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी दलित वर्ग नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ही चर्चा कुठे शांत होत नाही तर लगेच मनुस्मृतीच्या चर्चा सुरू व्हायला लागल्यात। त्यामुळे आगामी काळात याचा देखील फटका आपल्याला बसू शकतो, याचा विचार आपण करायला हवा। यावेळी ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत 2019ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला। आता विधानसभेला लोकसभेसारखी जागा वाटपाची खटपट होता कामा नये, यासाठी आताच भाजपाला त्यांनी 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिलेला, त्याची आठवण करून द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली। आपण महायुतीमध्ये आलो तेव्हा भाजपाने शब्द दिलेला, विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला हवा, आम्हाला एवढ्या जागा हव्यात ते त्यांना सांगावे लागेल। जर 80 ते 90 जागा मिळाल्या तर 50 ते 60 निवडून येतील। आता 50 आहेत म्हणजे आम्ही 50 जागा घेऊ असं होणार नाहीत। आता सांगून टाका, आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे, म्हणून अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली। भुजबळ यांनी अजित पवारांकडे केली आहे। ते पुढे म्हणाले की नुकत्याच राज्यात लोकसभा निवडणुका होऊन गेल्या, आता आगामी काळात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा आचारसंहिता लागेल। या काळामध्ये सर्व आमदारांच्या मतदारसंघातील कामे खोळंबता कामा नये, यासाठी आपण अगोदरच निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करावा।